चला नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण 7वी स्कॉलरशिप नवीन सिलेबस नुसार स्वाध्याय 10.2 पाहत आहोत। या अगोदर 10.1 आपण पाहिलेला आहे। जर तो पाहिला नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन पहा। गुणोत्तर प्रमाण व भागीदारी या धड्यामधील स्वाध्याय 10.2 मधील पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत। पाहिजे दिले रमेश भाई व नानूभाई यांनी अनुक्रमे 1.5 लाख आणि 5 लाख गुंतून व्यवसाय सुरू केला। या व्यवसायात त्यांना 40% तोटा झाला, तर प्रत्येकाला किती तोटा झाला असा प्रश्न आहे आपला। तर लक्षात घ्या, नामूभाई आणि रमेशभाई या दोघांचा आपल्याला गुंतवणूक केलेली रक्कम माहिती आहे। तर बघा इथं रमेशभाईने किती गुंतवलेत, तर त्यांनी गुंतवले 1.5 लाख रुपये आणि नानूभाईने किती गुंतवलेत, तर त्यांनी गुंतवलेत 5 लाख रुपये। ओके, तर आता या व्यवहारात त्यांना 40% काय झालाय, तोटा झालाय। तर लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलंय, तर प्रत्येकाला किती तोटा झाला असं विचारलेलं आहे। तर अगोदर आपण काय करू, रमेशभाईचा तोटा काढूया। तर यांचा जर तोटा काढायचा असेल तर 40 किती टक्के तोटा झाला आपल्याला, 40। तर मग यांचा जर 40% जर तोटा काढायचा म्हणलं तर आपण याला असं लिहू शकतो, हिची रक्कम आहे याला गुणिले 40/100, कडीचे 0 कट, हा 0 कट। ओके, 15 चौक या ठिकाणी किती होईल, 60 होईल आणि 1 2 3 0 हे रमेशभाई। ओके, रमेशभाईला 40% काय झाला, तोटा झाला, म्हणजे या ठिकाणी 60,000 रुपये। ओके, तर आता नानूभाईला जर आपण काढलं तर गुणिले याला पण 40/100 जर केलं तर हे कडीचा 0 2 आणि हे कडीचे 2 कट करूया। त्यानंतर काय होईल, 4 पंचे 20 होईल आणि 1 2 3 आणि हा एक 4 0, म्हणजेच हा झाला नानूभाईला किती तोटा होईल, तर त्यांना होईल 2 लाख। ओके, इथपर्यंत लक्षात आलं। तर आता विचारलंय काय आपल्याला, तर प्रत्येकाला विचारलंय। मग आता या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, 60,000 आणि 2 लाख। ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल। खूप सोपा प्रश्न होता, फक्त तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचा आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न दुसरा, सरिताबेन, आयशा आणि मीनाक्षी यांची भांडवले अनुक्रमे पायत 2,400, 5,200 आणि 3,400 आहेत। त्यांना वर्षाखेरीस 50% नफा झाला। हा नफा वाटून न घेता त्यांनी भांडवलामध्ये गुंतवला, तर पुढच्या वर्षासाठी त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर आपल्याला काढायचे। तर लक्षात घ्या, अगोदर 50% नफा झालाय, मग प्रत्येकाचा 50% नफा म्हणजे किती हे आपल्याला या ठिकाणी अगोदर काढावं लागेल। ओके, तर आपण एकाचं आधी काय करूया, सरिताबेन यांचे किती रुपये आहेत, 2,400। त्यानंतर आयशा यांचे किती रुपये आहेत, तर ते आहेत 5,200। त्यानंतर मीनाक्षीचे आहेत 3,400। इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल। ओके, तर आता काय करणार आपण, प्रत्येकीला 50% नफा झालाय म्हणते। मग याचा जर 50% काढलं प्रत्येकाचं, अगोदर सरिताबेनचे 50% जर आपण काढले तर 2,400 गुणिले 50/100, 0 दोन्ही कट, हा एक कॅन्सल। ओके, 0ला 0 देऊन टाकूया, 5 चौक 20, हातचे 2 येतील, 5 2 10 2 12। ओके, त्यांना 1,200 रुपये काय झाला, नफा झाला। आता ह्याची जर 50% काढले तर 50% म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, या संख्येचे अर्धा। मग याचं जर अर्ध केलं तर यांचा नफा किती झाला, 2,600 नफा झाला। याचे जर अर्धा केले 1,700 रुपये काय झाला, नफा झाला। प्रत्येकाचा आपण हे 50/100 ने या किमतीला गुणून देखील काढू शकतो। ओके, आता तिघींचा नफा झाला। तर मग आता परत नवीन भांडवल काय होईल, तर सुरुवातीची रक्कम आणि नफा या दोघांची बेरीज होईल।
तर या दोघांची जर बेरीज केली तर सरिताबेनला किती मिळतील? नवीन भांडवल आपलं लिहूया इथं, नवीन भांडवल. तर नवीन भांडवल सर्वात अगोदर सरिताबेन, तर काय होईल? सुरुवातीचे पैसे आणि झालेला नफा या दोघांची बेरीज होईल. ओके, किती झाले? 3600. त्यानंतर आयशा यांचं किती होईल? तर पहिले होईल तर 5200 अधिक 2600, दोन्ही मिळून किती झाले? 7800 होतील. त्यानंतर मीनाक्षी यांचं नवीन भांडवल, सुरुवातीचे पैसे तर 3400, नफा झालेला आहे 1700, यांची बेरीज येईल 5100. आता पहा, हे नवीन सगळ्यांचं भांडवल मिळालेले आपल्याला तिघांचे. तर आता आपल्याला काय विचारले? यांचं गुणोत्तर विचारले. त्यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचे. तर हे पहा, सरिताबेन, त्यानंतर आयशा, त्यानंतर मीनाक्षी यांचे भांडवल आहे. आता लक्षात घ्या, तिन्ही संख्येला काय करायचं? समान संख्येने भागायचं. आता एक स्थानी शून्य, सगळ्यांच्या काय आहे? 2-2 शून्य. तर आपण या तिन्ही संख्या म्हणजे 36, 78, 51 कोणत्या पाड्यात आहेत? तर या आहेत पहा, आपल्याला या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या या ठिकाणी 3 आहे. मग आपण काय करूया? या सर्व संख्येला 300 ने या ठिकाणी समान संख्येने भाग देऊ. कडीचे दोन्ही शून्य कट होतात. इथं कडीचे दोन्ही शून्य कट, कडीचे दोन शून्य कट. 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 12 राहिलं. 3 2 6, 3 6 18, 26 राहिलं. 3 1 3, 3 7 21, 17 राहिलं. मग यांचं भांडवल काय आलं? 12 जसे 26 जसे 17, हे यांचं काय आलेलं आहे? तिघींचं भांडवल. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला पहा, या ठिकाणी हे आपण डायरेक्ट समजा इथं 100 ने जर भाग दिला असता तरी हे 36, 78 आणि 51 हे डायरेक्ट दिलेले आहे. आपण त्याच्याही पेक्षा छोटे केले, त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर बरोबर येणार आहे. लक्षात आलं? या ठिकाणी आपण जसं 300 ने भाग दिला, इथे 100 ने जर भाग दिला तर आपलं डायरेक्ट उत्तर येते. हे 0 0 कट होतील, 51 राहतील, इथं 78 राहतील, इथं 36 राहतील. ओके, चला पुढील प्रश्नाकडे होऊया. चला, प्रश्न क्रमांक 3. जे सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 2, 3, 4, 2, 3, 4, 5 अशा प्रमाणात या ठिकाणी 5,60,000ची भागीदारी केली, तर जयाचे आपल्याला भांडवल विचारले किती होतं? हे एक प्रश्न झाला. आणि पुन्हा नंतर विचारलं, त्याच व्यवहारात 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील? या प्रश्नात 2 आपल्याला प्रश्न विचारलेले. तर सगळ्यात अगोदर जया, सीमा, निखिल आणि निलेश यांची समानपट करण्यासाठी आपल्याला एक्स गृहीत धरावं लागेल. समानपट काय घ्यायची यांची? समानपट एक्स घेऊया. म्हणजे जयाची भांडवल काय होईल? मग जया बरोबर काय होईल? 2x होईल. त्याच्यानंतर सीमा किती होईल? 3x होईल. ओके, त्यानंतर निखिल होईल 4x आणि निलेश होईल 5x. ओके, आता आपल्याला विचारलंय तर यांची समानपट जर करून घेतली तर सर्वांची मिळून आपल्याला या ठिकाणी रक्कम दिलेली, एकूण रक्कम दिली. मग आपण काय करूया? या ठिकाणी हा इथं हे जया 2x अधिक 3x अधिक 4x अधिक 5x या सर्वांची मिळून आपल्याला रक्कम दिलेली आहे बरोबर 5,60,000. इथपर्यंत लक्षात आलं? आता x ची आपण व्हॅल्यू काढूया. तर काय होईल? 5 आणि 4 9, 9 आणि हे 9 आणि 3 12 आणि 2 14. या ठिकाणी 14x बरोबर 5,60,000 होईल. ओके, आता x बरोबर हे 5,60,000 आणि भागिले किती? 14 होईल. ओके, 14 1 14, 14 चौक 56 होईल आणि हे 4 शून्य.
म्हणजे 40,000. एक्स ची व्हॅल्यू किती आली? 40,000. म्हणजेच जयाची जी या ठिकाणी रक्कम असणार आहे ती काय असणार आहे? 2 गुणिले 40,000 म्हणजे 80,000. ओके. त्यानंतर 3 गुणिले 40,000 म्हणजे याची किती असणार आहे? 4 त्रिक 12 म्हणजे 1,20,000 असणार आहे. ओके, लक्षात येईल ना? निखिलची किती असणार आहे? तर 4 गुणिले 40,000 4 चौक 16 म्हणजे 1,60,000 असणार आहे. ओके. त्यानंतर 5x आहे म्हणजे 5 गुणिले 40,000 म्हणजे 4 25 असणारे 2 लाख. इथपर्यंत समजलं. आता पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारले जयाचे भांडवल किती असेल, तर जयाचं भांडवल किती आलेलं आपलं? तर 80,000. तर ऑप्शन जर चेक केले तर पहा ऑप्शन 3 मध्ये इथं 80,000 असणारा एकच ऑप्शन आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आपण इथपर्यंत जरी सोडवलं तरी आपल्याला डायरेक्ट उत्तर येऊ शकते. पण आपण पुढे सोडूया. आता काय विचारले पुढं? या व्यवहारात 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील? तर 12% नफा आहे. ओके. मग आता निखिलचं भांडवल किती आहे या ठिकाणी? 1,60,000चे 12% काढायचे. झालं उत्तर आपलं. मग इथं लिहूया आपण 1,60,000 याचे 12% जर काढले तर पाकडीचे 2 शून्य या ठिकाणी कट होतील. नंतर 12 सकून 72 होईल. हातचे येतील 7. ओके. त्याच्यानंतर 12 एक 12 12 आणि 7 हे 19 आणि हे 2 शून्य देऊन टाका समोर. म्हणजे 19,200 निखिलच्या वाट्याला या ठिकाणी 12% नफा झाला. तर निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील? 19,200. तर हे पहा 19,200 आपलं पुढील उत्तर आलेले. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 4. अ आणि ब यांनी मिळालेल्या 42,000 नफा 3/7 या प्रमाणात वाटून घेतला तर प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 3% रक्कम सैनिकी कल्याण निधीला दिली तर प्रत्येकाला किती रक्कम निधीसाठी दिली असं आपल्याला विचारले. तर पहा या ठिकाणी यांची समानपट करण्यासाठी एक घ्यावं लागेल. म्हणजे आपण अ आणि ब यांना जर समानपटीत घेतलं तर अ काय होईल? अ होईल 3x आणि ब होईल 7x. ओके. या दोघांचं मिळून किती झालं? 10x झालं. आपल्याला एकूण रक्कम किती दिलेली नफा? तर लिहूया इथं 10x बरोबर 42,000 आणि x बरोबर 42,000 भागिले 10 शून्य कट होईल 4,200. ओके. तर ही आली x ची व्हॅल्यू. मग आता अ चा नफा किती असणार आहे? अ चा नफा जर काढायचा असेल तर अ आहे 3x बरोबर आहे. म्हणून काय करणार आपण? 3 गुणिले x ची किंमत आपल्याला आलेली आहे 4,200. तर काय होईल? 4 3 दोन्ही 6 4 त्रिक 12 आणि 2 शून्य म्हणजे अ च्या वाट्याला 12,600 येतं. ओके. त्यानंतर ब च काढूया. 7x आहे म्हणजेच काय होईल? 7 गुणिले 4,200 पहा 2 शून्य उत्तरात देऊन टाकूया. 7 दोन्ही 14 हातचा 1 आला 7 चौक 28 आणि 1 29. याला आले 29,400 रुपये ब ला आले. ओके. आता आपल्याला काय सांगितलंय या ठिकाणी? सांगितलेलं आहे तर नफ्यापैकी 3% रक्कम सैनिक कल्याण निधीसाठी दिली तर प्रत्येकाला किती रक्कम दिली प्रत्येकाने? आता काय करायचं परत? आता अ चे जे 12,600 आहेत ह्याचे 3% या ठिकाणी काढायचे म्हणलं याला 3/100 ने गुणतात. कडीचे 2 शून्य कट करून टाका. मग काय येईल? 6 त्रिक 8 हातचा 1 येईल 3 दोन्ही 6 आणि 1 7 येईल आणि 3 1 3 येईल. म्हणजे अ ने किती दिले? 378 रुपये. 378 असणार ऑप्शन 4 मध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपण ब च देखील पाहूया. याचे जर 3% काढले तर 3/100 ने याला गुणा, दोन्ही शून्य कट करा. 4 त्रिकोण 12 हातचा 1 9 त्रिक 27 आणि 1 28 हातचे 2 3 दोन्ही 6 आणि 2 8 882 आहे का इथं? 882 आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया.
पहा प्रश्न क्रमांक 5. दिनेश व रमेश यांनी अनुक्रमे 1,00,000 आणि 40,000 गुंतवणूक व्यवसाय सुरू केला. या उद्योगात त्यांना 20% तोटा झाला, तर रमेशचा तोटा आपल्याला किती आहे असं विचारलेलं आहे. तर रमेशची गुंतवणूक किती आहे? रमेशची 40,000 आहे. रमेशने किती गुंतवले? तर त्याने गुंतवले 40,000. आपण याचा तोटा काढ, फक्त रमेशचा विचारलाय, म्हणजेच काय करायचं, किती टक्के आहे? 20% तोटा आहे. म्हणजेच काय करणार आपण, 40,000 गुणिले 20/100, कडीचे दोन्ही शून्य कट करून टाका. त्यानंतर म्हणा 4 दोन्ही 8 आणि हे 2 आणि हा एक 3 शून्य देऊन टाका. किती आलं उत्तर आपलं? 8,000. तोटा झाला, तर रमेशचा तोटा किती झाला? तर उत्तर काय आलं आपलं? 8,000. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 6. महेश व गणपत यांनी अनुक्रमे 3,500 आणि 4,900 गुंतवणूक भाजीचा व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेरीस महेशच्या वाट्याला 1,000 रुपये नफा झाला, तर एकूण नफा किती झाला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता इथं एक लक्ष द्या, इथं दिले महेशची गुंतवणूक दिलेली आहे, किती झाली आहे? 3,500 आणि गणपतची किती आहे? 4,900. तर नफा किती झालाय त्यांना? नफा झालाय 1,000. कोणाला झालाय? महेशला. ओके, तर त्यांना एकूण नफा किती झाला असं विचारले. तर आता एकूण गुंतवणूक किती आहे? एकूण गुंतवणूक या ठिकाणी म्हणल्यास या दोघांची काय करायची, आपण बेरीज करायची. 3,500 अधिक 4,900 0 4 चा 1 येईल 8. 8,400 रुपये एकूण काय आहे? आपली एकूण गुंतवणूक आहे. ओके, आता आपल्याला काय विचारलंय? एकूण नफा किती आहे असं विचारलंय. तर काय करणार आपण? तर आपण लक्षात घेणार एकूण नफा बरोबर काय होणार आहे? 1,000 रुपये नफा कोणाला झाला? महेशला. मग इथं लिहिणार 1,000 गुणिले, ओके, एकूण गुंतवणूक किती आहे ती लिहायची आणि छेदात काय लिहायचं? महेशने किती रुपये गुंतवले ते लिहायचे. कारण या ठिकाणी इथं अंशामध्ये इथं हे महेशचा नफा दिलेला आहे म्हणून. ओके, हे कडीचे दोन्ही शून्य कट करून टाका. चल, त्यानंतर काटाकाटी करून घेऊया. काय होईल? 5 7 35 होईल, 5 दोन्ही 10 होईल, 2 शून्य जशाला तशी. ओके, 7 1 7 होईल, परत इथं होईल 7 1 7, उरला 1, 7 दोन्ही 14 होईल. समजलं? आता इथे 200 गुणिले 12 आहे, तर 12 दोन्ही किती होईल? 24 होईल आणि 2 शून्य त्याच्या समोर येतील. तर एकूण नफा किती असणार आहे आपला? 2,400 रुपये असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 7. सारिकाने एक पेन, एक वही आणि एक वॉटर बॅग किती रुपयाला घेतले? तर 160 रुपयाला खरेदी केली आणि त्यांच्या किमतीचं गुणोत्तर दिले आपल्याला. 1 2 5 असेल तर एका वहीची किंमत विचारली. तर यांची जर समान पट आपण x घेतली तर काय गुणोत्तर होईल? मग 1x म्हणजे x लिहिलं तरी जमते, अधिक 2x होईल, अधिक 5x होईल आणि या सगळ्यांना खरेदी किंमत या ठिकाणी दिलेली आहे 160 रुपये. म्हणजे 1 आणि हे 3 आणि 8x होईल बरोबर 160 आणि x हे बरोबर 160 भागिले 8. 8 1 8, 8 दोन्ही 16 शून्य. म्हणजे समान पट काय आली आपली? 20 आली. ओके, आता आपल्याला विचारलंय काय? तर एका वहीची किंमत. मग वही या ठिकाणी आपल्याला वहीची किंमत कोणती आहे? एक पेन, एक वही आणि एक वॉटर बॅग. म्हणजे वही म्हणजे हा या ठिकाणी 2x असणार आहे. म्हणजेच वहीची किंमत काढण्यासाठी आपल्याला 2x बरोबर 2 गुणिले 20 करावं लागेल आणि 20 दोन्ही 40 हे आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे वहीचं. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. जर आपल्याला विचारलं असतं की पेनची किंमत किती, तर पेनची डायरेक्ट आपल्याला 20च आली असती, कारण पेन हा 1 आहे म्हणजे x आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. जर तुम्हाला या ठिकाणी वॉटर बॅगची किंमत काय आहे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. ओके,
चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 8. स्मिताने 10,008 महिन्यासाठी आणि मनीषाने 8,000 10 महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतवले. त्यांचा एकूण या ठिकाणी 2,000 इतका नफा झाला. तर स्मिताचा नफा या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. नफा हा काय असतो? भांडवल गुणिले कालावधी या प्रमाणात असतो. नफा हा कसा असतो या ठिकाणी? असा नफा हा भांडवल गुणिले कालावधी या प्रमाणात असतो. म्हणून स्मिताचं काय होईल? स्मिता बरोबर काय होईल? 10,000 गुणिले 8 होईल. आणि मनीषा काय होईल? मनीषा ते होईल 8,000 गुणिले 10 होईल. तर पहा या ठिकाणी याचंही उत्तर येणार आहे 80,000 आणि याचंही उत्तर किती आलेलं आहे? 80,000. म्हणजे दोघीचं गुणोत्तर काय असणार आहे? गुणोत्तर एकास एक असणार आहे, म्हणजे सारख्या किमती असल्यामुळे. पण नफा पण काय असणार आहे? सारखाच असणार आहे. म्हणजेच 2,000 नफा, म्हणजे याचा अर्थ स्मिताचा नफा किती असणार आहे? 1,000 आणि मनीषाचा पण असणार आहे 1,000. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. अ ब क यांनी 3600 नफा 7 जसे 3 जसे 2 या प्रमाणात वाटून घेतला. तर अ आणि क पेक्षा अ ला क पेक्षा किती जास्त नफा झाला, असा प्रश्न आहे. लक्षात घ्या, समानपट जर करायचे असेल तर आपण x घेतलं. मग काय करूया? अ च काय होईल? 7x. ब काय होईल? 3x. आणि क काय होईल? 2x. ओके, आणि यांचा नफा सगळ्यांचा दिलाय आपल्याला 3,600 या सगळ्यांचा. म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती आली? 7 आणि 3 10 आणि 2 12 x आली. बरोबर किती असणार आहे? 3,600. x बरोबर 3,600 भागिले 3 होईल. 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 2 0 ॲज इट इज. त्या ठिकाणी समानपट जी घेतली x ती किती आली? 1,200. ओके, मग आता अ चा जर नफा काढायचा म्हणलं आपल्याला तर काय करावं लागेल? 7x आहे, म्हणजेच अ चा नफा जर काढला तर 7x म्हणजेच काय? 7 गुणिले 1,200. ब चा जर नफा काढला तर काय होईल? 3x म्हणजे 3 गुणिले 1,200. आणि क चा जर काढला तर 2x म्हणजेच 2 गुणिले 1,200 असं होईल. ओके, तर आता काय करूया? चला अगोदर अ चा काढूया. हा, 1 मिनिट. हा, हे 12 येतं, आपण इथे 3 घेतले होते. काय झालं? हे 12 येतं, इथं 12 पाहिजे. 12 त्रिक 36, 300 येईल. 1200 झालं. इथं किती येईल? 300. कारण हे 12x होतं आपल्याकडून, चुकून इथं 3 झालते. हे 12 या ठिकाणी असतील. मग इथं काय होईल? 300, 300 आणि 300. ओके, लक्षात घ्या. आता 7 त्रिक 21, त्यानंतर 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. आता अ जे आहे, अ चे 2100, ब चे 900 आणि क चे 600 हे असणार आहेत या ठिकाणी नफा एका एकाला मिळालेला. आता अ व क च्या नफ्यातला फरक विचारलाय आपल्याला. अ चा नफा किती? 2100 आणि क चा नफा किती? 600. यांच्यातला फरक म्हणल्यावर दोघांची काय करायची? वजाबाकी. तर वजाबाकी किती? 1500. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 आणि हा शेवटचा प्रश्न आहे. पहा, जर कुणी तुमच्या ओळखीचे नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे. या ॲपमध्ये भरपूर प्रमाणात फ्री टेस्ट, रेकॉर्डेड बॅच, आणखीन बऱ्याच प्रमाणे नवोदयचा या ठिकाणी पूर्ण सिलेबसचा डाटा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही NMMS ची जर तयारी पुढील वर्षी करत असाल किंवा करणार असाल तर याच्या देखील टेस्ट या ठिकाणी आपण ॲपमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. ओके, चला वेळ न घालवता 10वा प्रश्न समजून घेऊया. 10वा प्रश्न आहे, राम व श्याम यांची अनुक्रमे 3 लाख आणि 4 लाख गुंतवणूक एक व्यवसाय सुरू केला. वर्षाखेरीस श्यामला 56,000 इतका झालेल्या नफ्यातील वाटा
मिळाला तर एकूण नफा किती झाला असा प्रश्न आहे. तर सोपं लक्षात घ्यायचं. तर सुरुवातीला काय राम आणि श्याम आहेत. ओके, तर आता आपण जर रामचे 3 लाख आहेत आणि श्यामचे किती येतं 4 लाख आहेत. तर श्यामचा या ठिकाणी नफा माहिती आहे. तर आपण काय करणार, 4 लाख कोणी गुंतवलेत श्यामने, तर त्याला नफा किती झालाय 56,000. तर रामने किती गुंतवलेत 3 लाख, बरोबर आहे. त्याला नफा किती झाला एक्स, म्हणजे माहित नाही. क्रॉस गुणाकार जर करून घेतला तर 56,000 गुणिले 3 लाख भागिले 4 लाख. तर पहा 1 2 3 4 5 शून्य कट, 1 2 3 4 5 शून्य कट होतील. ओके, 4 1 4 4 1 4 होईल, 4 चौक 16 होईल आणि हे 3 शून्य. ओके, तर आता पहा 14 2 28, 14 त्रिक 42, इथं होईल 42 आणि हे 2 शून्य. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की इथं रामचा काय झाला नफा किती आलाय 4200 आलाय. तर आपल्याला काय विचारलंय एकूण नफा, म्हणजे आपल्याला श्यामचा नफा ऑलरेडी माहिती आहे आणि हा रामचा माहिती झालाय. ओके, या दोघांची बेरीज जर केली तर आपलं उत्तर या ठिकाणी होऊन जाईल. मग काय लिहिणार आपण, एकूण नफा बरोबर राम अधिक श्याम, बरोबर आहे. रामचा नफा आपल्याला या ठिकाणी किती आहे 4200, श्यामचा किती आहे श्यामचा आहे 4000 नाही, हे असणार आहे 42,000, कारण 1 शून्य राहिला आपला परत. आणि श्यामचा किती आहे 56,000. या दोघांची जर बेरीज केली तर 98,000 या ठिकाणी दोघांचा नफा असणार आहे. ओके, दोघांचा नफा किती असणार आहे 98,000. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. किंवा मग आपण सोप्या आणि सोपे ट्रिक्सनी जर याला सोडवायचं म्हणलं तर तुम्ही काय करू शकता, हे जे दिलेले भांडवल आहे यांचं गुणोत्तर काढायचं अगोदर. तर काय होईल, हे 0 0 सगळे जे दिलेले आहेत ते सर्व कट झाले आणि मग राम आणि श्याम यांचं जर गुणोत्तर काढलं तर या ठिकाणी 3/4 येईल. काय येईल 3/4, हे येईल. प्रमाणात घेतलं तर 3x आणि 4x येईल. ओके, असं पण आपण याला सोडू शकतो. श्यामचं जे भांडवल आहे श्यामचं किती आहे या ठिकाणी, श्यामचा नफा दिलेला आहे आपल्याला. तर आपण काय करणार, श्यामचा नफा ठेवायचा आणि श्याम जो आहे श्यामचा या ठिकाणी श्याम आणि याचा नफा ठेवायचा किती आहे 56,000. ओके, आणि त्या श्याम किती आहे 4x, x ची व्हॅल्यू काढायची. तर x ची व्हॅल्यू जर काढली तर ती येईल पहा x बरोबर 56,000 भागिले 4 होईल, 4 1 4, 4 चौक 16 होईल. हे पहा किती आलं, ते आलं 14,000. आणि जर आपल्याला रामचं काढायचं असेल तर राम आहे 3x, मग हे 3 गुणिले हे जर केलं 14,000 तरी आपल्या या ठिकाणी उत्तर येऊन जाईल रामचं. आणि पुन्हा याची आणि त्यांची बेरीज करायची. हे पण शॉर्टकट मध्ये तुम्ही असं सोडू शकता. ओके, चला आता हे समजलं असेल तर आपण यानंतरचा प्रश्न आता शेवटचा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, शेअर करायचा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.